रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण परिक्रमा कधी करावी याबद्दलचा जो पाठीमागचा रील बनवला होता त्यामध्ये दोन शब्द प्रामुख्याने आले होते, आत्मिक सुख आणि भौतिक सुख. बरोबर. मग नेमकं हे सुख म्हणजे काय हा प्रश्न पडतो आणि बरेच कमेंट आले होते की आत्मिक सुख भौतिक सुख याबद्दल काहीतरी सांगा म्हणून. तर सगळ्यात पहिल्यांदा आपण बघूयात सुख म्हणजे काय. कारण मनुष्य जीवनामध्ये जी काही सर्व खटपट करतो ती कशासाठी करतो, तर त्याला सुख प्राप्त व्हावं म्हणून. मग आता सुख म्हणजे काय हा खूप मोठा शब्द आहे, पण थोडक्यात जर सांगायचं म्हटलं तर सुख म्हणजे जी अशी कोणतीही गोष्ट जी आपल्या मनाला आनंदाची अनुभूती करून देते याला आपण सुख म्हटलं. बरोबर. मग आता सुख दोन प्रकारचे आहेत. एक प्रकारचा जो सुख आहे पहिल्या प्रकारचा, तो सुख आपल्याला जेवढा आपण त्या सुखाचा उपभोग घेतो तेवढा आपल्याला त्या सुखाचा आनंद जास्तीत जास्त अनुभवता येतो. आणि दुसऱ्या प्रकारचं एक सुख आहे, त्या प्रकारामध्ये काय होतं, ते सुख आपण ज्यावेळेस उपभोगतो त्यावेळेस पहिल्यांदा आपल्याला खूप छान वाटतं, खूप मजा येते, खूप आनंद येतो, खूप शांती आपल्याला भेटली असं वाटतं. पण त्या सुखाचा उपभोग आपण जेवढा जास्तीत जास्त घेण्याचा प्रयत्न करू त्यावेळेस आपल्याला त्या सुखापासून त्रास व्हायला सुरुवात होतो. अशा प्रकारचं हे दुसरं सुख आहे. बरोबर. मग ज्या सुखाचा आनंद आपल्याला कितीही उपभोग घेतला तरी येत राहतो त्याला आत्मिक सुख असं म्हटलेलं आहे. आणि भौतिक सुख म्हणजे काय, तर असं एखादं कोणतंही सुख की ज्या सुखाचा उपभोग मर्यादित गोष्टीपर्यंत मर्यादित काळापर्यंत एका मर्यादेपर्यंत आपण जर घेतलं तर आपल्याला आनंदाची अनुभूती येते आणि त्यानंतर आपल्याला त्रास व्हायला लागतो किंवा ते सुख नको असं वाटायला लागतं आपल्याला. त्याला भौतिक सुख म्हटलेलं आहे.